नमस्कार, सोनाली किचनमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर जे लोकांना टमाटरची भाजी किंवा टमाटरचा पदार्थ कोणताही असला तर आवडत असेल तर त्यांच्यासाठी एक नवीन पदार्थ आणला आहे। चला तर सुरुवात करूया। टमाटर तुम्ही कसं कट केलं ते बघितलं असेल व्हिडिओ आणि मध्ये त्या आता साहित्य घेतले तुम्हाला दाखवते। मीठ आहे, कसुरी मेथी आहे, लाल तिखट, शेंगदाण्याचं कूट, लसूण आणि स्पेशल मसाला म्हणजे मॅगी मसाला, गरम मसाला, धना पावडर, जिरा पावडर आणि हळद। सुरुवात करूया। कढईमध्ये ठेवलं आहे तेल गरम करण्यासाठी आणि तेलामध्ये घालायचं एक एक साहित्य। पहिल्यांदा तेल गरम झालं आहे त्यामध्ये घालूया लसूण। लसूण चांगला भाजल्यानंतर लाल तिखट, कसुरी मेथी आणि मीठ, धना पावडर, गरम मसाला आणि शेवटीला घालायचं मॅगी मसाला। हळद घालायला विसरू नका। तर हे सर्व मसाले चांगले भाजून घ्यायचे आणि शेंगदाण्याचं कूट जरा जास्त लागतं कारण की टमाटर भरून करायचं आहे तर ह्यामध्ये जास्त शेंगदाणा बसतो आणि भाजलेलं शेंगदाण्याचं कूट असलं की छानच टेस्ट लागते त्याला। तर अतिशय वेगळी रेसिपी आहे, नक्की सांगा कशी वाटली हे। तर आपण इथं त्या मसाला भाजला त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं आणि त्या तेल थोडं गरम झाल्यानंतर एक एक करून ह्यामध्ये टमाटर घालून घ्यायचा। तर ह्या टमाटरला जास्त कोणताही गोष्ट लागत नाही, अगदीशय साधी सिंपल रेसिपी आहे। आणि हे तेल गरम झाल्यानंतर टमाटर ह्यामध्ये घालून घेतले। पाणी घालायची किंवा झाकून घ्यायची गरज नाही, आतला मसाला तर आपण भाजून घेतलाच आहे, तर फक्त वरचाच प्रश्न आहे। तर आलटून पलटून हा एक 5 ते 10 मिनटं भाजून घ्यायचं। टमाटर हे नाजूक असतं त्यामुळे लगेच भाजलं जातं। तर ही आपली भरलं टमाटर तुम्हाला कसं वाटली, ही रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका। आणि माझे व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरू नका। मस्त असं आपण आलटून पलटून हा टमाटर भाजून घेतले आहेत आणि हे टमाटर आपण गरम गरम भाताबरोबर चपातीबरोबर खाल्लं तरी सहज चालतं। अतिशय वेगळीच रेसिपी आपण आज तयार केली आहे आणि शिजलेत पण बघा। असंच आपलं चॅनल पाहत राहा। धन्यवाद।